नमस्कार, मी राजरत्न हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्याच्या भोर तालुक्यात वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर आज पर्यावरण प्रेमींनी एक अनोखं आंदोलन केले. झाड तोडीबाबतची माहिती वेळेत न दिल्यानं थेट साष्टांग दंडवत आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. भोरमधील कापुळहोळ ते वाई या 40 किलोमीटरच्या रस्त्याचं रुंदीकरण सुरू आहे. मात्र या कामादरम्यान हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागानं झाड तोडीनंतर तिप्पट झाडं लावण्याचं आश्वासन दिलं होतं. पर्यावरण प्रेमींनी किती झाडं तोडली आणि किती झाडं लावली याची माहिती वन विभागाकडे मागितली होती. मात्र अनेक महिने उलटूनही वन विभागाकडून माहिती न मिळाल्यानं पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले. आज त्यांनी थेट वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर साष्टांग दंडवत घालून आंदोलन केलं. झाड तोडीबाबत वन विभाग निष्क्रिय असून माहिती अधिकाऱ्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. याबाबत चौकशी करून पुढील माहिती आंदोलनकर्त्यांना देण्यात येईल असं वन अधिकारी शिवाजी राऊत म्हणाले. भोरमधील सर्व पर्यावरण प्रेमी यांनी एक साष्टांग प्रणाम आंदोलन केलं होतं आमच्या ऑफिसमध्ये. त्यांची मागणी अशी होती की जे हायवेचं रुंदीकरणाचं किंवा नवीन काम चाललंय तर त्या यंत्रणेने जी काही झाडं तोडली होती ती वृक्षतोडीस परवानगी देताना आपण त्यांच्याकडनं बंधपत्र लिहून घेतो. त्याप्रमाणे त्यांना आपण बंधपत्रामध्ये ते तिप्पट झाडे लावून देणार असं त्यांनी लिहून दिलेलं असतं. तर ती तिप्पट झाडं लावली नाहीत, त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं होतं. तर ते तिप्पट झाडं लावण्याचं काम संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा नॅशनल हायवे असेल त्यांचं असतं. तर त्यांनी ती झाडं का लावली नाहीत याची चौकशी करून पुढील माहिती त्यांना देण्यात येईल असं आम्ही आंदोलनकर्त्यांना सांगितलं. सर, फेब्रुवारीत त्यांनी अर्ज दिला होता हा माहिती मिळावी म्हणून. आता तब्बल 6-7 महिने उरलेले. आजच्या आंदोलन आणि माहिती अधिकार हे दोन वेगवेगळे भाग आहेत. त्यांचं आजचं आंदोलन होतं किंवा दुप्पट किंवा तिप्पट झाडं का लावली नाहीत त्याच्या बाबतीत त्यांना ते दिलेलं आहे आणि त्यांचा जो माहितीचा अधिकाराचा अर्ज आहे त्याच्याबद्दल त्यांना माहिती देण्यात येईल. एवढे दिवस का विलंब लागला की तुमच्या कार्यालयाकडून जे त्यांनी माहिती टाकला तर त्याला परत अपिलात जावं लागलं, अशी वेळ का आली? हा, तर त्यांच्याकडनं आपल्याला माहिती प्राप्त झाली नव्हती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून. झालीच नाही ना अजून, त्याच्यामुळे आम्ही त्यांना माहिती देऊ शकत नव्हतो. त्याप्रमाणे त्यांना माहिती मिळाली नाही, त्यांनी अपील केलं होतं. त्या अपिलाचे आदेश आत्ता झालेत. तर त्यांना त्या मला जेवढी काही मुदत होती तेवढ्या वेळात त्यांना मी माहिती देतोय. चुकी सार्वजनिक विभागाची आतापर्यंत माहिती तुम्हाला दिली नाही. तुम्ही मागणी करून सुद्धा अजून तुमच्यापर्यंत मागणी आली. पत्रव्यवहार केलेला आहे. साधारण 2-3 वेळा त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला, त्याची प्रत तुम्हाला देतो. म्हणजे सर्व ह्याच्यामुळे ते दिरंगाई, सार्वजनिक बांधकाम विभाग दिरंगाई करत असल्यामुळे अद्यापर्यंत हो. आणि पूर्ण ते दुप्पट झाडं तिप्पट झाडं लावणं पूर्ण त्यांचं काम आहे. त्यांचे म्हणजे एक बोलता त्यांचं अनेक रस्त्याचे काम पूर्ण झाले आहेत, त्यामुळे आम्ही काय झाडं लावले आहेत. आणि काही ठिकाणी त्यांनी झाडं लावलेली आहेत. किती झाडं लावली, कुठं लावली त्याची माहिती त्यांच्याकडे येते आपल्याला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आमचे भोरचे प्रतिनिधी सारंग शेटे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधलाय. पाहुयात. भोर कापुरोळवरनं जो भोरकडे येणारा रस्ता आणि तिथून तो वाईकडे जाणारा रस्ता आहे, असा एकूण 40 किलोमीटरचा रस्त्याचं काम सध्या भोर तालुक्यामध्ये आणि वाई तालुक्यामध्ये चालू आहे. आणि हे काम रस्त्याचं काम करत असताना या रस्त्यावरती अनधिकृतपणे आणि अनावश्यकपणे जी वृक्षतोड झाली या संदर्भामध्ये इथं काही पर्यावरणप्रेमी वृक्ष या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांनी खूप माहिती घेण्याचा प्रयत्न केला, माहितीचे अधिकार सुद्धा वापरले, परंतु वन विभागाकडनं त्यांना कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला नाही, कुठली प्रतिक्रिया देण्यात आली नाही. अखेरीस कंटाळून ह्या वनप्रेमींनी पर्यावरण प्रेमींनी या वृक्षतोडीच्या विरोधामध्ये एक आंदोलन केलं. एक अनोखं आंदोलन होतं की प्रणाम आंदोलन. त्या प्रणाम आंदोलनामध्ये त्यांनी काय केलं आणि काय त्यांची मागणी आहे हे जाणून घेऊया आपण त्यांच्याकडनं. काय सांगाल की या आंदोलनाची काय तुमची भूमिका होती आणि काय आज तुम्हाला त्यातनं फलित आले? आमच्या आंदोलनाची दिशा अशी होती की जे रस्त्याचं काम चाललेलं आहे त्या कामामध्ये पुढील कॉन्ट्रॅक्टरनी असा शब्द दिलेला होता की चालू रस्त्यामध्ये जेवढी वृक्षतोड होईल ती वृक्षतोड परत तिपटीनं लावून मिळेल. पण आता 3 वर्ष झाली तरी एकही झाड लागलेलं गेलेलं नाहीये किंवा फॉलोअप मिळालेला नाहीये. फक्त त्यासाठी आंदोलन आमचं चालू आहे. माहितीच्या अधिकारात आपण काय माहिती मागितली होती आणि आपल्याला काय प्रतिक्रिया आल्या?
सदरील माहितीच्या अर्जात आपण अशी माहिती मागली होती की सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा संबंधित जो ठेकेदार आहे रस्त्याचा, त्यांनी रस्ता करण्याकामी आजपर्यंत जी वृक्षतोड केली आणि त्याच्या दिलेल्या हमीपत्राच्या नुसार यांनी त्याला वृक्ष तोडण्याची जी परवानगी ज्या वेळेत दिलेली आहे त्या वेळेच्या आत ही सगळी वृक्षतोड होणं हे शक्य नव्हतं आणि त्याच्यानंतर ही जवळजवळ 70% झाडं ही तोडली गेली. तर ही अनधिकृतपणे तोडली गेलेली झाडं जी आहेत त्याच्यात तिपटीत झाडं लावलीत का नाही लावलीत आणि बिना परवानगी जी वृक्षतोड झाली तर त्या वृक्षतोडीवरती यांनी पुढची काही कारवाई केली आहे का नाही केली आहे याच्याबद्दल आम्हाला पाठपुरावा करायचा होता. म्हणून आज आम्ही साष्टांग प्रणाम आंदोलन इथे आज वन परिक्षेत्र कार्यालयात भोर येथे केलेलं आहे. या सर्व आंदोलनामध्ये पुढे तुमची काय अपेक्षा आहे की वन विभागाने याच्यावर काय करावं, कुठल्या प्रकारची कारवाई व्हावी किंवा काय अपेक्षा आहे? जो कापूरवळ आणि शिरवळचा जो रस्ता चालू होता त्यामध्ये अनेक वडाची झाडं होती आणि तो बोरचा नैसर्गिक वारसा बी होता. तो वारसा थांबवण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले. वाईच्या इथले पूर्ण झाडं वाचवली गेली पण आमची इथली पूर्ण वडाची झाडं जी अनेक वर्ष जुनी होती ती तोडण्यात आली. पण का विषय इथली झाडं का वाचली नाहीत तर त्याला आम्हाला कुठल्या प्रशासनाचा सपोर्ट भेटला नाही. आम्ही अर्ज करून काही दिवस परवानगी मागितली होती जेणेकरून काही संस्था आहेत त्या झाडं काढून दुसरीकडे लावतात पण त्याला खाजगी जागेची आणि वन विभागाची परमिशन लागते. त्याला थोडा टाइम लागणार होता. त्या पिरियडमध्ये यांनी सगळ्या झाडाच्या पूर्ण कतली केल्या आणि आता आमची अशीच मागणी संबंधित ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर आणि त्यासाठी प्रशासन जो कोण ऍक्टिव्हेट असेल त्याचं पूर्ण शासन झालं पाहिजे. तर संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी ज्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे शेकडो वृक्षांची, हजारो वृक्षांची कत्तल झाली आणि पर्यावरणाचा ऱ्हास झाला. त्यावरती कारवाई व्हावी हीच त्या आंदोलकांची मागणी आहे. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.